मरतय गेला. हो बुवा, काय झालं? अल्सरचा त्रास आहे. अल्सर. पोचवू का तुम्हाला? कुठे पोचवताय? मशनात? नाही नाही, घरी घरी घरी. नको, दुधाचे 2 घोट पोटात गेले की बरं वाटेल. केवढी मोठी लाईन आहे. बाटली मिळेपर्यंत अर्धा तास तरी लागेल. तेवढ्यात काही माझं काय काळजी करू नका, काळजी करू नका. ही भरलेली बाटली तुम्ही घ्या आणि रिकामी बाटली मला द्या. मी लाईनीत उभा राहतो. काय काळजी करू नका, मी रिकाम टेकडा आहे. काय काळजी करू नका. कशाला उगाच तुम्हाला त्रास? नाही त्रास नाही, संकोच नका. घ्या घ्या. तुमचे उपकार कसे मानावे तेच मला कळत नाहीये. कसले उपकार? आता थोडं बरं वाटलं. आता तुम्ही लाईनीत उभे राहा. हो, पैसे पैसे राहिले काय? नमस्कार. नमस्ते. तिघं मिळून आला अगदी दत्तात्रय सारखं. ते मी ना निवडणुकीच्या कामासाठी तालुक्याच्या गावाला निघालो. छान छान छान. बसा बसा बसा. तालुक्याच्या गावाला निघाला. मी तुम्हाला सगळं समजून सांगितलेलं आहे. निवृत्तीनाथ, काय मला तुझं कसं काय चाललं? नाही, माझा असं विशेष काहीच नाही. अरे कर्तबगार तरुण तू, काहीतरी केलं पाहिजे. नाही, करायचं खूप मनात आहे हो. पण घरी आई आहे, थोरला भाऊ आहे. अरे माझ्या बोळसट नाथ, आईच्या आणि भावाच्या पंखाखाली किती दिस राहणार? हो ना, पण त्याला इलाज नाही दुसरा. अरे इलाज का नाही? त्यासाठी अंगामध्ये धमक पाहिजे. धमक? हो. सांग तुझ्या आईला, टाका माझी वाटणी म्हणाव. हो, माझ्या हक्काचं घर, माझ्या हक्काची जमीन. सांग. हक्काची जमीन? नाही, आईला नाही पटायचं. का नाही आईला पटायचं? होय. अरे आता तुझ्यासारख्या तरुणानं आपल्या भविष्याकडे बघितलं पाहिजे. आई नुसतं पाय धरण्यापुरते बस वाकायचं. 10 वेळा वाक्य. तसं त्याला काय कमी नाही. मनात आणलं तर काय वाटेल ते करून दाखवला निवृत्ती. याच्या मनात येत नाही ना. अरे मला सांग, बाप दादाने मर मर माती जाय पण काम केली. मिळवलं काय? मातीच ना. तर थोडाफार पैसा मिळवला असं नाही असं. पण या लोकशाहीच्या जमान्यामध्ये सत्ता, अधिकार, मान मराठा महत्वाचं. झक मारीत पैसा पायाशी लोन घेत होते. बोल. अरे आम्ही आता थकलेली गोडी. तुमच्यासारख्या तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि लोकशाहीचा रथ आता खांद्यावर घेतला पाहिजे. काय रे? तर माझा मोठा भाऊ असतो तर कवाच वाटण्या करून घेतल्या असते. सोडतो का काय? आणि मग हे निवृत्तीनाथ, लागा कामाला. चला, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत. अरे असा वैताग आणायचा, धसमुसळपणा करता का बचात फोडायच्या भीक नको, पण कुत्रावर असं झालं पाहिजे. मग ठीक आहे, मग बघतोच मी प्रयत्न करून. बघतोच काय करून टाकायचं. आणि तुझ्या पाठीची. मग मी होतो पुढे. साहेबराव, चला चला. साहेबराव बघतोय. तू वाकू नको रे. नाही, वागता येतच नाही. डॉक्टर मारा मुसळे. या आयला मारत असणार रोग्यांना बहुतेक. उद्या यायचं, कळलं ना? चला. काय रे, आजारी होतो रे? कशाला एवढं जागरण करायचं रात चौकात? डॉक्टर मुसळे तुम्हीच काय? लगेच आले. आपण मी कशा आम्ही तपासतोय ना, मध्ये बोलू नका. रोगी म्हणून आलात ना माझ्याकडे? निरोगी म्हणून आलोय हो. मग चालते व्हा. आपण तुम्ही निवडणुकीला उभे राहणार असं समजलं म्हणून आलो होतो. तुम्हाला कळलं तर थांबा. काय झालं? निवडणुकी संबंधी काही बोलायचं असेल तर पहिले त्या टेबलावरून खाली उतरा आणि आणि त्या खुर्चीत बसा. म्हणजे एवढ्या खालच्या लेवलला जाऊन बोलायचं. रोग्याचा संबंध टेबलाशी आणि निवडणुकीचा संबंध खुर्चीशी. मला पहिल्यांदा कळलंच नाही. लय भारी विचार होते तुमचे. बोला. तुम्ही निवडणुकीला उभं राहताय असं कळलं. मला पण निवडणूक लय आवडते. मला लोकशाही आवडते. त्याला द्या टाळी. तुमचं आमचं जमलं या पॉइंट वर. तुम्ही याच गावचे का? एवढं चेहऱ्यावर वाईट दिसत. तसं नाही. मी आपला तो हा इकडचा हे तराळवाडीचा. लोकशाहीसाठी तुमच्याकडे आलो. माझ्याकडे म्हणजे काय? लोकशाहीच्या निवडणुका म्हणल्या की आपण कुठं बी धावत जातो. त्यातून म्युन्सिपाल्टीच्या निवडणुका काय खायचं काम आहे काय? मग तुम्ही आम्हाला निवडून आणणार तर? तेवढ्यासाठी तर इथं आलो. गेल्या 10 वर्षात 15 उमेदवारांना निवडून दिलं.
तुम्ही 16.5 म्हणजे काय ते निवडणुकीचं टेक्निक पूर्ण माहिती आहे ना. तुम्ही फक्त एवढा करा, या कामासाठी तुम्ही आम्हाला काही पैसे 100 रुपये जास्त नाही काय. बाकी समजा आपण बघून घेतो. तुम्ही 10,000 रुपये खर्च करणार असाल. अहो ती तयारी ठेवलेलीच आहे. मग तुम्ही निवडून आलाच म्हणून समजा. अहो तुम्हाला असं नक्की वाटतं का? तर अहो काय सांगू तुम्हाला, आता आणि काय सांगताय? अहो 5 वेळेला प्रयत्न केला, 5ही वेळेला पडलो. आणि काय होणार आहे दुसरं? नाही म्हणजे या टायमाला असं नाही होणार. आयुष्यात एक महत्वाकांक्षा आहे, म्युन्सिपाल्टीत निवडून यायचं. बघून घ्या या वेळेला सक्सेस मिळतंय का नाही ते. 100 रुपयात 100 रुपयात 100 रुपये. हे तुमच्या विरुद्धचे उकळे वकील उभे आहेत नाही काय. अरे वा, तुम्हाला माहिती आहे सगळं. लोकशाहीसाठी समधी माहिती ठेवावी लागते. आता मुसळ्याने उकळ्यांना उकळात घातलाच म्हणून समजा. वो कारभारी, हो मी म्हशीला घेऊन चरायला जाते बघा. लवकर जा लवकर जा. कुठं निघालं सकाळी सकाळी? अगं त्या नाम्याच्या सासऱ्याचा रंगवाल दिलेला पटका नाही काय, तो त्याला द्यायला चालू. उगा उशीर करू नका जा. काय येणार आहे काय? मी आत्ता गेलो तो आत्ता आलो. कसला उशीर? गंगे, तुमच्या नवऱ्यात ना आमच्या नवऱ्यात काय बी फरक नाही बघ. दिसली मस्की चाललं मागणं, दिसली मस्की चाललं मागणं. बाईकडे यायचं म्हणजे लय घसरत यावं लागतंय. सुंदरेगाव कोण हा? या बया. कुठे तू? नुकतीच आंघोळ झालेली दिसतीये. होय, आत्ताच झाली. यायला उशीर झाला मला यायला. चल चावट कुठला, बस बघू. आंघोळ झाली की बाई फुलावानी टवटवीत दिसते. एकदम वास घ्यावंसं वाटतो. बस इकडं. काय र, आज सकाळी सकाळीच खडी साखर तोंडात धरून आलायस. मग तुझ्या वाचून काय चैन पडतं काय मला? तर बायकोला बी घरात असं सांगत आली का असेल. हा, बायकोची गोष्ट वेगळी आहे. आमची बायको म्हणजे घरातला पाण्यानं भरलेला माठ. तो बी हाताशी येतोय. बोलण्यात लई हुशारी दावतोस. कशाला आला होता सकाळी सकाळी? हे तालुक्याच्या गावाला निवडणुका झाल्या. झाले असते. झाले. मला कशा पैसे सांगतो? हे आमच्या उमेदवारानं मतदारासनी थाळ्या आणि लुगडी वाटली. ते वाटण्याचं काम माझ्याकडेच होतं ना. बरं. मी तुला पण मतदार बनवली आणि तुझ्यासाठी तुझ्या काय शोधतोस? मी येतो ना, पिशवी आणली तुझ्या बरोबर. ही काय पिशवी खांद्यावर? खांद्यावर तर याच्यात ना मी लुगड्या आणि थाळ्या आणल्या. तुकाराम शेठ, तुमच्यासारखा दोस्त नाही गावायचा. बघू बघू लुगडं द्या इकडं. हे तुझ्यासाठी या खांद्या. हे लुगडं. तुला काय लाज वाटते का? मी तुला आपला समजत होते. काहीतरी घोटाळा झालाय. उचल त्या चुंद्या, चालायला लाग. पुन्हा थोबाड दाखवू नकोस. गाव भवाने तुझं थोबाड एकाच 2 करून ठेवीन. कुणाला बोलतेस का तू? शेणात पाय पडला असता ते तो माझा नवरा हे मात्र तुझं बरोबर आहे. ही जमिनीच्या बाईचं ऐकून घेताय आणि मला पाण्याचा मान म्हणताय. नाही हे समजा मीच ठेवलंय. बघूया माझं कोण काय करतायत ते. बघितलं तुझ्या? ए भवाने, ही भासून ठेवीन तुझ्या बिक्या म्हणलीस तर. अगं जा, अशा लय बघितल्यात म्या. तुम्ही चला घरला. आज तुम्हाला बांधातलंच पाणी पाहते. चला. मस्त बांधा. बंद. ये बाई येत.
यायला नको त्या वेळेला बाई येईल आणि समजा सत्यानाश झाला. नशीब तुझ्या बरोबर मलाही गोट्यात नाही बांधला. चहा मिळेल अर्धा कोप. लाज नाही वाटत चहा मागायला? त्या सुंदरीने नाही चहा दिला? आणि काय हो, किती वेळा सांगितलं तुम्हाला? हा, जरा परपंचात लक्ष घाला, काहीतरी कामधंदा करा. झालं तुझं पुन्हा सुरू. तुझं चहा नका आणि काय नका मला. मी चाललो. बाहेर जाऊन तर बघा, नाही तांगडा तोडला तर नावाची धुरपदाच नवा. बायको आहे का खाटकी नाही? हा, बायकोच आहे आणि ती बी लाकडेबाज नवऱ्याची. तवा हातात चाबूक घेऊनच मला संसार करायला पाहिजे. चला मुखटाने हातात खराटा घ्या आणि म्हशीचा गोटा साफ करा. पण गोटच आणि गोटा साफ झाला की 5 पेंड्या वैरण तोडून ठेवायची. पण वैरण आंबोण तयार करून ठेवायचं आणि ते खायचं. पण एवढी तेवढी कामा उभीच करायची. बर. बायकोची बदनामी करीत गावभर फिरणारा तुमच्यासारखा बिनकामाचा नवरा अख्खा दुनियेत नाही सापडायचा. चला गोट्या. जातो. बघताय ना वा, कमाल आहे तुमची. जाताय ना? जातो की. जायलाच पाहिजे. आणि काय जायलाच पाहिजे. दोन्ही करून आम्हालाच मार. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. नाही हे पा अपॉइंटमेंटचे सर साहेब भेटत नाही. तुम्ही हे परवा संध्याकाळी 6 वाजता या. आपण मी अपॉइंटमेंट घेऊनच आलोय. होय? आपण मी दयानंद कॉलेज कडून आलोय. मुलाच्या ऍडमिशन साठी. ऍडमिशन नाही हो, मग? तिथे मी प्रोफेसर आहे. प्रोफेसर. पण नाही, माफ करा, हल्ली काय आहे, केसामुळे मुलांना प्रोफेसर ओळखूच येत नाही. साहजिक आहे हो, साहजिक आहे. हा, आपण ग्रँड साठी आले. हो हो हो. पण दरवर्षी ते प्रिन्सिपल येतात. हा, आपण प्रिन्सिपल यावर्षी लग्नामध्ये बिझी असल्यामुळे येऊ शकत नाही. आम्हाला म्हातारपणी लग्न. त्यांचं लग्न नाही हो, त्यांच्या मुलीचं लग्न. मुलीचे लग्न. हा. मग मी सर साहेबांना सांगतो सांगता. तुम्ही आल्याचं सांगतो. त्यांची पॅन्ट. आनंद साहेब, हे गोव्याच्या कॉलेजातून प्रोफेसर, नाव काय आपलं? अरे माझं नाव काय विचारताय? कोण? सॉरी इडियट. इडियट नाही. कोण? कोण नाही. सोन धोंड. बरोबर, आज पाठवून देता ना. हो, गोड. किती रे, तुझ्यामुळे माझे खरे नाव सुद्धा विसरून गेला. तुम्ही आज जा, आज काय व्हायचं ते होऊ द्या. मी आहे कमीन सर. हे आत याच्या आधी विचारायचं असतं. सॉरी थोडा चुकलो आम्ही. मी आहे कमीन सर. खुर्ची काय पकडताय तुम्ही? काय मंत्री बिंत्री आहात काय? इंग्रजी समजत नाही काय? नाही, मी मराठीचा प्रोफेसर आहे. प्रोफेसर धोंड. म्हणजे तुम्ही फक्त कोनशिला समारंभाच्या उपयोगाचे. बसा त्या खुर्चीवर बसा. गेट मी. अरे गेट मी म्हणजे अर्थ समजला का? समजला असला तर बसा त्या खुर्चीवर. असे प्रिन्सिपल साहेबांनी मुद्दाम पाठवलंय चेक आणायला. ते स्वतः येणार होते. डोंट वेस्ट माय टाइम. तुमच्या प्रिन्सिपलचं आणि माझं या बाबतीमध्ये बोलणं झालेलं आहे. काय समजलं? बोलणं झालंय. गुड मॉर्निंग. अरे कुठे? तू मला न पाहिले न मी तुला. तू मला न पाहिले ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले. चांगला आहे. हो, तिकडे काय बघताय? माझी सेक्रेटरी नाही आहे, माझी मुलगी आहे ती. तुम्हाला बघून खूप आनंद झाला. मी प्रोफेसर धोंड. सर्कस मध्ये असता तुम्ही? नाही, सर्कस म्हणजे सर्कशीत गेलो होतो, पण तिथं माझ्याजवळ काहीच काम नव्हतं. मग काहीच जमलं नाही म्हणून मग शेवटी प्रोफेसर झालो. हो, तुम्हाला चेक हवाय का नकोय? तेवढ्यासाठी तर इथं आलो घ्या ना. ना. सही केली ना खाली. हो प्रोफेसर, तुम्हाला बाहेर जायचा रस्ता माहित आहे ना? दरवाजा माहिती आहे ना. त्या दरवाजानच तर आत आलो ना मी. तिकडे जा. जायला सांगताय?
पप्पा तुम्ही मला पैसे देणार होतात ना? हे तो माझ्या आधी बंद कर पाहू. ठेवून दे खाली, ठेवून दे. झाले काम झाले म्हणजे सगळे चेक मिळाला का मिस्टर कोण? कोण नाही हो सोन तोंड कोण नाही हो तोंड कोण या सगळ्याला कारण आमचं तोंड. या एवढ्याशा जिभेला हा धोंड सहन होत नाही. बरोबर आहे. गोह्याची वजनदार वस्तू आहे. अरे अजून तुम्ही इथंच? तुमचा निरोप घ्यायला थांबलो होतो. तुम्ही कालिजात असता. काय स्मार्ट आता तुम्ही. सामके फकाणे करतो. कसं बरोबर ओळखलं. कुठल्या कालिजात असता? टेलरिंग कॉलेजात. असे या आता. येतो ना. जा जा. जायचे. अरे तुमचे नाव नाही कळले. हेमा. अरे वाटलेच मला. तुमच्या गालावरची गोड खळी पाहून चला मुंबईला आल्याचे सार्थक झाले. चेक मिळाला. आता फक्त वटवायची खोटी आहे. नमस्कार. नमस्कार. म्हणजे सोन्याची खाणमरे ही. काय लोचट माणूस आहे हा. या या जावई बापू या या जावई बापू. वाटलं तुम्ही मला परत बोलावणार. तुम्ही नाही गोव्याचे नाही लंडनचे लंडनचे. असे या या लंडनला पण एक असतात. तो गोव्याचा दादा तो आत नाही आत. तुम्हाला बोलवलंय. या या आज काय आनंद दिसतोय सगळं. कशाला उगा जखमेवर मीठ सोडताय. का मी येणारच नव्हतो पण सर साहेबांनी बोलावलं म्हणून आलो. हरकत नाही. मी सर साहेबांना सांगतो तुम्ही आलेच. हा थँक्यू. सर साहेब हे अतुल साहेब आलेत. पाठवतो. तुम्ही जा आता. थँक्यू व्हेरी मच. इकडे ना. काय करताय? सोडा ना. काय झालं? बघेल ना. आओ दाखवलात. ताई आपला पण चहाचा टाइम झालाय बरं का. चहा प्याला ना तो इतक्या. असं काय करताय? काय घेऊ दे की. आणते हा. चहा तयारच असतं. हे बघ त्याला चहा दिलास की सरळ बेडरूम मध्ये मी तुझी वाट बघतोय. का झोपली म्हणजे सोनूला? मला भडकवू नकोस. आधीच तू मुकटेनं वरती ये ग. अय्यो अम्मा देव रे. मिस्टर चिपळूणकर हे दिवसा डोळे काय झालं तुम्हाला? माझं नवऱ्याचं उतावळं नव्हतं बाई. मला बरीच पेंडिंग कामं उरकायची आहेत. ताई चहाचं बघताय ना. मला चहा दे पहिला. तुला काय चाललंय? तुम्ही कुठे निघालात? मी जरा बेडरूम मध्ये जाऊन डुलकी घ्यायचं म्हणतोय. ऑर्डरी परमाने चाललंय. तुम्हाला अजिबात नजरा अनुभव द्यायचं नाही. तुम्ही माझ्या बाजूला येऊन झोपणार? झोपायची ऑर्डर नाही पण आपण दाराबाहेर बसून राहणार. दार लावू नका. काय अशी ऑर्डर हाय. चला.
मी बाथरूम मध्ये जाणार आहे. येणार कंपनी द्यायला? वाईस कळ काढा. मी पहिलं बाथरूम चेक करून येतो. हा आता होऊ द्या निवांत. हा काय झालं? मूड गेला. असा डायरेक्ट हात घालू नका, जरा थांबा. हा आता घाला. माय गॉड, काय स्वच्छ झालेत कपडे. मशीन तसं चालवायला फार सोपं आहे. हो का? थांबा हा, मी डॅडींचा शर्ट धुवून बघते. चालेल. अहो एकदम हात काय धरताय? नाही नाही, मला हात धरायचं नव्हतं. मला काय म्हणत होतं की तुम्ही कपडा तुम्ही असा भिजू नका. हे असा अटकलात ना की आपोआप भिजेल. मशीन ऑटोमॅटिक आहे ना. हो, मशीन चालू केलं की कपडा आपोआप धुवून स्वच्छ निघतो. त्यासाठी स्विच ऑन करायला पाहिजे. हो, स्विच ऑन करायला पाहिजे. स्विच ऑन करायला पाहिजे. मला वाटतं केव्हाच केलाय. स्विच मशीनला आहे, माझ्या हाताला नाहीये. आता सॉरी हा, म्हणजे गळ्याशपथ सांगतो, चुकून हात हातात राहिला माझ्या. म्हणजे माझी चुकच झाली. नाही गळ्याशपथ सांगतो, माझ्याकडे जर तलवार असती ना तर दादूजी कोणत्या प्रमाणे हात तोडून टाकला असतं मी. कुणाचा? माझा? हा तुमचा. नाही नाही तुमचा माझा. तुम्ही म्हणजे फारच विनोदी बोल आहे. नाही घ्यायचं पण सांगतो, वाईट कोण आहे. आता मला सांगा तुम्ही, दुसऱ्याचा हात किती नाजूक असला, किती मऊ असला, चुकून जरी हातात आला तरी हाताने धरून ठेवणं बरं आहे का? हे म्हणजे हाताने हाताबाहेर जाण्यासारखं झालं. मला सांगा तुम्ही, म्हणजे तुमचं हातभर बोलणं झालं असेल तर मी जरा मशीनला हात लावू का? लावा की. हो गज वाटेल ते स्विचला हात लावू नको. त्याआधी मला विचार ना. डेमॉन्स्ट्रेशन मशीनचं चाललंय की हाताचं? मशीनचं काय, हातांचा हात आहे ना, हातच आहे ना. हात आहे तो. हात या स्विच जवळ नेतो त्या. मी म्हटलं तो स्विच चुकीचा आहे. तो नाही, हा स्विच म्हणून या स्विच जवळ नेतो तुम्ही त्यांचा हात. असं मला हातो हात बनवायचा प्रयत्न करू नका मिस्टर मेकॅनिक. नाही. डोंट टेल मी ही या कलेक्टरची मुलगी आहे. बरोबर आहे. चुकीच्या स्विच कडे ती कधीही वळणार नाही. बरोबर आहे. तशा ते हुशार आहेत. हुशार आहे ते महत्वाचं आहे, ते सांगत होतो ना. माझ्या मुलीचे गुण तुम्ही मला सांगताय? नाही. मी तिच्या जन्मापासून पाहतोय. मी त्याला आजच बघतो ना, त्यामुळे मी सांगणं साहजिक आहे नाही का. डेमॉन्स्ट्रेशन जास्त वाढवणं बरं नाही. तुम्ही तुम्ही जाऊ शकता. जातो मी. थांबा हो. का? मी कॉफी करते तुमच्या. ही इज नॉट ॲट ऑल इन्व्हायटेड गेस्ट. नाही एका ऑर्डिनरी मेकॅनिकचा इतका आदर सत्कार करणं बरं नाही. ते बरोबर आहे. डॅडी मी डिसिजन घेतलाय. मला पसंत नाही. मी माझा प्रोटेस्ट रजिस्टर करतो. काय त्यांचा चेहरा असा काय दिसतोय? ते रागावलेत काय? कम ऑन मिस्टर वाठारकर, हे डॅडी मंडळी ना अशीच असतात. मी तुम्हाला अशी नाही सोडणार. चला कॉफी करते मी तुमच्यासाठी. मास्तर, अहो मास्तर, मास्तर बाहेर गेले वाटतं. पुढे येऊ नका, पुढे येऊ नका, पुढे येऊ नका पाटील. करशील? तू मी काय करशील? आता तू मी सांगतो तेच करशील. तू सगळ्या गावाला ओरडून सांगशील की मास्तर माझ्यावर बलात्कार करायला आला असताना मी तुला वाचवायला आलो, तेव्हा मला मारायला धावलेल्या मास्तरच्या हातून माझा टांगेवाला ठार झाला. सांगशील. नाहीतर दिनेश प्रमाणे रमेश पण नाहीसा झालेला तुला कसा चालेल? असंच ओरड. अख्ख्या गावाला कळलं पाहिजे मास्तर काय होता ते. गेलाय.
बघा बघा, अख्ख्या गावाला रीत शिकवणारा हे मास्तर अंधाऱ्या रात्री एकट्या बाईवर. शिशी, मला बोलायला सुद्धा लाज वाटते हो. आज मी नसतो तर त्या बाईची आणि अख्ख्या गावाची आबरू गेली असती. माझ्या शंकरला मात्र उगाच मारलं व मास्तरनं. शंकर, अरे किती पुण्यवान आहेस तू. अरे चांगलं काम करताना तुझ्याऐवजी मला का नाही रे मरण आलं. काय मास्तर, चांगलं धंदा चालल्यात तुमचं. काय बी केलं नाही असंच म्हणायचं ना तुम्हाला. तर काय आमच्या आई बहिणी रस्त्यावर पडलेत काय रे? काय शारदा का काय केलंय ना. रमेशची आई. हाणार त्याच्या माईला. चला काय सावकार, कसं काय यानं केलं? काय नाही, आपलं हे उगाच. बसा बसा. काय तंबाखू कापायला घेतलाय म्हणे आज. होय. मजुरांची मजुरी भागवायची असं. आता लगीन झालंय, मोठा उत्सव केला का? पैसे असतील नसतील, अहो तुमची गरज भागवायला आले सावकार. नाही सावकार, ते काय बी असलं तर या मोर कर घ्यायचं नाही अशी शपथ घेतली आम्ही दोघांनी देवा मोर. दोघांनी? होय. म्हणजे अहो असं काय करता? दोघांनी म्हणजे मी आणि आमच्या बायकोन हो. लय हुशार दिसते तुमची बायको. काय तरी काय लवकर टोपलं घातलं बाबा तुमच्यावरतीनं. माझा एक बापू काय घरात राणी म्हणून डोसक्यावर बसू काहीतरी. पण बायकासनी काय कळतंय जगाच्या व्यवहारातलं. आणि मजूर कशी भागवणार? अहो त्याची बी व्यवस्था झाली आहे सावकार. अहो 8 दिवसाच्या आतच तो निपाणीचा व्यापारी शेतातनच माल उचलणार आहे आणि पैसे बी देणार आहे रोकड. आज इच्छिला हो, पर उद्या खताला पैसे लागतील. बी हाय, बियाणं हाय. अहो निपाणीच्या बाजारात तुम्हाला कोण विचारतंय? तुमची पत आमच्याकडे. ते बी सावकार मानक्यात म्हणून. आता तुमच्या वडिलांना वाडा घाण टाकला आणि तुम्ही शेत घाण टाकलं लग्नापायी. निपाणीच्या बाजारात तिथं बायकोला घाण टाकलं. हे बघ, तुझी आणि माझी मैत्री आहे म्हणून मी इथपर्यंत आलोय. हे बघ, निपाणीचा व्यापारी तुला जेवढा भाव द्यायला तयार आहे ना तेवढाच मी पण द्यायला तयार आहे. नाही सावकार, नाही जमणार. या वक्ताला मी दुसऱ्याला सबूत दिलाय. तो सबूत मला पाळायला पाहिजे आणि तो मी पाळणार आहे. म्हणजे तुझा सबूत म्हणजे अगदी हरिश्चंद्राचा सबूत म्हण की. काय बी समजा तुम्ही. पण त्याला पण आपल्या बायकोला ऐकावं लागलं, वनवासाला जावं लागलं. लक्षात ठेव. बापू आहे का घरात? कोण हाय? आम्ही सावकार पाटील. बापू आहे का घरात? नाही, बसा ना.
तंबाखू भिजल्याचं कळलं, लय वाईट वाटलं. त्याच संकट तेच आमचं संकट. बापूला कधी परका नाही मानला आम्ही. त्याच सुख तेच आमचं सुख. वय हो दाजी, तंबाखू भिजल्यापासून मन थाऱ्यावरच नाही बघा. आज 4 दिवस झालं, ना खाण्याकडे लक्ष ना घराकडं, गप बसून असते. आता त्याच लक्ष नाही म्हणल्यावर तुम्हाला तरी अन्न कसं गोड लागणार म्हणा. तर बापूला सांगा आमच्या कर्जाची काळजी करू नको म्हणा. जमेल तसं फेड. काय गावाला तर नाही ना गेला बापू? शेताकडे गेलेत. मग हरकत नाही, आम्ही त्यांची वाट बघत बसतो. पाणी देता का प्यायला? तहान लागलेलं आहे. वय आणते. हा कोण कुणाचं? चुलीच्या तोंडात काय बी जळतंय, भरल्या घरात कोण बी शिरतंय. आलास का परत अपशकून कराया? दळबद्री मेला. मला काय म्हणाला? तुम्हाच नाही. पाणी आणते. वा छान. सुई तरी म्हणले की काय पाणी. तुमची कला कुसर छान आहे, म्हणजे बघण्यासारखी आहे. आम्ही दिलेला आहेर आवडला का नाही? गुलाब पाणी खास काश्मीरून मागितलं, शिडकावा केला तेव्हा आमची आठवण आली का नाही? म्हणजे 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 असं की बघा इतका आहेर आला असेल तुम्हाला लग्नात ना, आमचा गरीबाचा आहेर कुठून लक्षात राहिला हो? असं कसं बाई? आता तुमच्या रंगाला खास शोभून दिसेल म्हणून गुलाबी बुठ्ठ्याची पैठणी आणली औरंगाबादेसनं. आवडली का नाही? आवडली की. मग नेसला नाही कधी? अहो तसं प्रसंगच आला नाही. प्रसंग आला नाही. आता आम्ही आलो आहे की, आम्हालाही बघू द्या ना आमची पसंती तुमच्या अंगावर. या की नेसून. सावकार, एकदा बोललासा ध्यानात ठेवा, हे बोलण्याचा अधिकार फक्त माझ्या नवऱ्याला आहे. आबरूदार माणसाच्या घरात येण्याची लायकी नाही तुमची. बाहेर वा. नाही पण माझ्या बोलण्याचा अर्थ, बाहेर जाण्याचा रस्ता दावण्याची गरज आहे. आलास बाबा, तुलाच भेटायला आलो होतो. तुझे तंबाखू भिजल्याचं कळ नाही वाईट वाटलं बघ जीवाला. तू तंबाखूचा वायदा केला होतास, 5-6 हजाराचं मुद्दल फिटल या आशेवर होतो बाबा. पण तंबाखू भिजला त्याला मी काय करू? असं म्हणून कसं चालेल? तुझा सबूत म्हणजे हरिश्चंद्राचा सबूत. आता काय करायचंय तुझं तू ठरवलं पाहिजे बाबा. औंधा गुळगाळला की दिन जमल तसं. पण हा लांबचा वायदा झाला नाही. सावकार याच घेताय, फुकटचं नाही दिला कर्ज. देसाई, हे थोडं अरे रावीचं उत्तर झालं. तुमची पत आहे निपाणीच्या पेठत. आपला सबूत खरा करावा नेहमी माणसानं. बाळू बोलला तेव्हा थोबाडीत दिली त्याच्या. त्याच हाताने पुरा कर माझा वायदा. अरे सगळा पगार राहतो. अरे स्वतःच्या हिमतीवर करायचं होतं लगीन. स्वतःच्या पैशाच्या दागिन्यानं मडवायचं होतं आपल्या बायकोला. मनगटात नाही जोर आणि दिमाग धावतोय दुसऱ्याला. दुसऱ्याच्या पैशावर खुश करतोय र मर्दा आपल्या बायकोला. तू तुझ्या जिंगाणीवर. थांबा सावकार, माझ्याच घरात माझ्या नवऱ्याला बोलेलं नाही खपून घेणार मी. हे घ्या 15,000चं आहेत. ह्यानं तोंड काळ करा आणि पुन्हा तुमची नजर बी या उमऱ्याच्या आत आली तर जाळून टाकीन मी.